पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय। भूसंपादनाचा दर देखील निश्चित करण्यात आलाय। दर निश्चित करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेलाय। जमिनी व्यतिरिक्त विहिरी, बोरवेल, घरं, शेड, झाडं अशा घटकांचं स्वतंत्र मूल्यांकन करून त्यावरती दुप्पट मोबदला दिला जाईल। आंबा, चिंच, सीताफळ यासारख्या फळझाडांसाठी सुद्धा बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे। मात्र उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय। जमीन मोजण्यासाठी सही द्यावी म्हणून शेतकऱ्याला कल्याण पांढरे नावाच्या अधिकाऱ्यानं कपड्याच्या 3 जोड्या दिल्या। मुलगी पोलीस भरती करते, मुलीचं देखील पोलीस खात्यामध्ये काम करून देतो असं आमिष दाखवून सह्या घेतल्याचा शेतकऱ्यांना आरोप केला। सगळे शेतकरी आहेत या ठिकाणी जे आलेले आहेत ते सगळे शेतकरी आहेत आणि सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। मात्र ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्या महिला म्हणतायत की आम्हाला 1 कोटी काय 10 कोटी दिले तरी आमची जमीन द्यायची नाहीये। ताई, तुम्हाला 1,61,00,000 रुपये एकरी दर झालाय तुमच्या जे विमानतळाला जागा जाते ते द्यायची का? मग नाही ना द्यायची। जर शरीरातून हृदयच काढून घेतलं तर त्या शरीराचा उपयोग काय? कलेक्टरला म्हणावर तुम्ही जाहीर केलंय बरोबर आहे, पण तुमचं हृदय काढून घेतलं तर तुमच्या गादीला किंवा तुमच्या खुर्चीला महत्व काय, तुमच्या शरीराला महत्व काय? तसं आमच्या जमिनीला आमचं हृदय आहे जमीन म्हणजे म्हणून माय माऊली आहे आमची ती, आम्ही देऊ शकत नाही आणि आम्ही देणारही नाही। त्यांनी सक्तीने घेतलं ना तिथनी पुढे आम्ही आमचा निर्णय घेऊ काय घ्यायचंय ती। काय सक्ती आम्ही आमचं स्वतः बलिदान देऊ पण आम्ही जमिनी देणार नाही। आम्ही काही झालं तरी जमीन देणार नाही देणार आम्ही त्यांना जमिनी। त्यांनी सक्ती केली तर आम्ही काय करायचं ते आम्ही आमचं स्वतः ठरवलं। आम्ही आमच्या काळ्यामध्ये स्वतः जीव देणार आणि मग त्यांना म्हणावं तुम्ही कुशाल जमिनी गा ही म्हणतात ना सरकार मायबाप आहे। मायबाप नाही ते वैरी झालेत आमची। दादा, किती जमीन किती तुमची इथं? 5 एकर सगळी जाते विमानतळाला? घरदार पण जाते? मग आता काय विरोध पैसे देतात 1,61,00,000 घरांचे सगळे फस वगैरे आहे। पैसे नको तुमचे, आम्हाला पैसे नको। पैसे घेऊन दुसऱ्याच्या गावात लाचार जगण्यापेक्षा हे ते वाघासारखं लढून मरू, पण जाणार नाही दुसऱ्या गावात। विरोध ठाम म्हणजे संघर्ष होऊ शकतो। पाठीमागे देखील संघर्ष झालेला आहे। ज्यावेळेस मोजणीचं काम इथं चालू होतं त्यावेळेस देखील शेतकऱ्यांमध्ये आणि प्रशासनात संघर्ष झालेला आहे। तो संघर्ष परत होईल, पुन्हा एकदा होईल, पुन्हा एकदा होईल। रक्त झालं गेलं तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण विमानतळ होऊन देणार नाही, हा पूर्णपणे निश्चय आहे। नोकऱ्या देतो म्हणले, काय करायच्या त्या नोकऱ्या? आता नोकऱ्या आहेत त्यामुळे आम्हाला त्यांची गरज नाही। आम्हाला ही जमीन द्यायचीच नाही। आणि विकास कोणाचा करणार आहेत? 10,000 लोकांना तुम्ही बेकार करून विकास कसला करता? कसं कोणाचं? दादा नाव काय, किती जमीन आहे माझं दत्तात्रय मेमाने, 8 एकर जमीन आहे। 8 एकर जाते का विमानतळाला? हो, पूर्ण जाते। मग काय तुम्ही समजा जर ठाम विरोधच राहणार शेवटपर्यंत। तुमच्या गावातले काही लोकांनी दिली या परवानगी यापूर्वी भूसंपादन शेतकरी नाही आहेत, बाहेरचे इन्व्हेस्टर लोक आहेत। इन्व्हेस्टरला नेमके कोणी विकलेली नाही जमीन, शेतकऱ्यांनी कुठलीच दिलेली नाही। 8 एकर क्षेत्र आहे म्हणताय तुमचं, 1,61,00,000 रुपये दराने पैसा घेऊन सगळे भांडणं लावून देणारे हे 10,000 कुटुंबामध्ये तुम्ही पैशांनी भांडणं लावून देणारे, बाकी काहीच नाही होणार। त्यामुळे पैसा नकोच आम्हाला। बर, आपण हे दादा मी येतो तुमच्याकडे येतोय मी। आपण पाहतो या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि तुमची शेती आहे का? ही शेतीच माझी। आपण उभं राहिलो ती शेती तुमची? आता हे काय म्हणतात पुरंदरचा विकास करायचा आहे। काय विकास? कोण यातल्या विमानात बसणार आहे? कोण बसेल का विमानात? मग द्या ना पुरंदर पण जागा आम्हाला, पैसा नका देऊ तुम्ही। विकास कुठला करायचा आहे? पुरंदरचा द्या की पुरंदर पण जागा आम्हाला। कोण देतो बघू, देईल का कोण? काय तुमचं मत काय याच्यावर? हा विकास नाही, बस वगैरे आहे, पण यातला 1 रुपया आम्हाला मिळू शकत नाही। ह्याच्यात भाऊ बहिणी आमकं तमकं किशी चालू राहणार आहेत, सगळं वाटलं होणार आमचं। गाव आहे पारगाव मेमाने, अशा बाकीच्या गावात पण हीच भूमिका आहे का सगळ्या शेतकऱ्यांची? साथी गावात हीच भूमिका आहे। बरं, आता इथं जे आहे ते सगळे एकाच गावचे आहेत का वेगवेगळ्या गावचे आहेत? बरं, हे एक शेतकरी आहेत वेगळ्या गावचे। तुमची काय भूमिका आहे किंवा तुमच्या गावकऱ्यांची काय भूमिका आहे? ही सगळी नाही, गावकऱ्यांची भूमिका ही पहिल्यापासून विरोधातच येतात। शेतकरी हा पूर्णपणे ठाम आहेत की शेती न देण्याच्या ह्याच्यात एअरपोर्टला। आता काय झालं, आता कलेक्टर साहेब असतील किंवा काय असतील वेगवेगळ्या अफवा पसरवतात किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातून डिक्लेअर करतायत। आमची खरी न्यायप्रविष्ट बाब आहेत, अजून आपण कोर्टात गेलेलो येतात यांच्या विरोधात, ते अजून प्रलंबितच येतात। तरी पण ही का भूमिका अशी घेतात चुकीची, हे काही कळत नाही येतं खरं। म्हणजे एक दडपशाही करण्याचा अन्याय होतो तुमच्या शेतकऱ्यांवर असं वाटतं? हेच करण्याचा चालू आहे त्यांचं, दडपशाहीच करतायत आमच्यावरती ते एक प्रकारे।
हुकुमशाही करण्याचा एक त्यांचा प्रयत्न येतो. पूर्वजांनी ही सगळी जमीन पिकवलेली आहे, यात पूर्वजांनी उदरनिर्वाह केलेला आहे, आम्ही देखील करतोय, अशा प्रकारचं सांगण्यात येतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रशासन आणि ह्या शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या शेतकरी जे जमीन द्यायला तयार नाहीत यांच्यावर प्रशासनाने पुढे काय नेमकं सक्तीने म्हणजे कशी जमीन घेतली जाणार आहे हे सुद्धा पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुरंदर.